हॅलो माय डिअर यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर तुमचं आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे कांदे पोहे, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी पाहूया कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ताजा कढीपत्ता, चिरलेली बारीक कोथिंबीर, लिंबू, साखर आणि बारीक कूट. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई एकदा छानशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल खूप छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात मोहरी टाकायची आहे आणि मोहरी सुद्धा खूप छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता पण छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा खूप छान मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कांदा छान भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ऍड करायची आहे. हिरवी मिरची सुद्धा खूप छान तेलामध्ये तळली गेली पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्यात हळद टाकायची आहे. हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भिजवलेले पोहे टाकायचे आहेत. पोहे छान टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचे आहेत. कढई ह्या वेळेस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायची आहे. पोहे मस्तपैकी तेलात सगळीकडून आपल्याला हलवून घ्यायचे आहेत. पोहे छान हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाकायचं आहे ते म्हणजे मीठ. मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मीठ टाकल्यानंतर सुद्धा पोहे छान हलवून घ्यायचे आहेत. आपल्याला पोहे छान हलवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही भाजलेले शेंगदाणे टाकू शकता. कूट टाकल्यानंतर सुद्धा पोहे छान हलवून घ्यायचे आहेत. मऊसूत पोहे होण्याकरता पोहे छान व्यवस्थित पद्धतीने हलवणे व व्यवस्थित सगळीकडे मिक्स होऊ देणे खूप महत्त्वाचे आहे. पोहे छान हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये प्रो टिप म्हणजे थोडीशी साखर ऍड करायची आहे. त्यामुळे पोह्याला खूप छान अशी चव येते व खूप छान चवीला लागतात. त्यानंतर वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर पोहे छान एकत्रित सर्व पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पोहे छान बनलेले आहेत. तर पोह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू. लिंबू टाकल्याने पोह्याला खूप मस्त अशी चव येते. तुम्ही एकदा टाकून बघा. लिंबू टाकल्यानंतर पोहे छान हलवून घ्यायचे आहे व सर्व एकत्रित झाल्यानंतर आपल्याला त्याला 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी पोह्यांना झाकून ठेवायचे व 5 मिनिटं खूप छान वाफ काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पोह्याला अधूनमधून हलवत 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढल्यानंतर पोहे एकदम मऊसूत असे खूप छान चवीला खूप अतिशय सुंदर नाश्त्यासाठी पोहे तयार आहेत. तर पोहे आपण आता सर्व करूयात. पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्यावर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकू शकता. तर अशा पद्धतीने नाश्त्यासाठी झटपट असे 5 मिनिटात बनणारे पोहे तयार आहेत. तर तुम्हाला माझा हा पहिला व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा व तुम्हाला अशा पद्धतीचे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया नवीन रेसिपी सह नवीन व्हिडिओ.